नमस्कार मंडळी. तर मी जागृती भोईर एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा आमच्या घरी आलेत मुलं, तर ते कोरडे बनवतात सगळी मुलं. तर आत्ता मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवते. तर नूडल्स बनवते मी नाश्त्याला. आईने आणि मी बिरडा सोलून ठेवला आहे. नूडल्स बनवणार आहोत. ते बघा एवढे नूडल्स आहेत. त्या प्रकारे अशा नूडल्स आहेत. दीड पॅकेट एवढे नूडल्स आहेत. साठी लागणारे साहित्य बघा. लसूण घेतलं आहे मी एवढा, मिरच्या, आलं, मिरी पावडर आणि मीठ. हे आहे सोया सॉस आणि हे आहे चिल्ली सॉस. साठी भाज्या घेतल्यात मी, गाजर, कोबी आणि सिमला मिरची. पाणी गरम करायला लावलं आहे. आपल्याला नूडल्स पहिला उकडून घ्यायचे आहेत. आता ही सगळी भाजी मी कापून घेणार आहे. कापण्या अगोदरच धुवून घेतली मी भाजी सगळी, कारण की पावसाळ्यात कशी भाजीला घाण लागलेली असते, तर अगोदरच धुतले. या प्रकारे भाज्या मी कापून घेतल्यात. कोबी, सिमला मिरची, गाजर. तर मस्त असं तिरंगी रंग झाला आहे बघा, आपल्या झेंड्याचा कलर. हे पाणी उकळलं. आता याच्यात टाकूया आपण नूडल्स. ह्या नूडल्स आहेत. आता एक एक याच्यात आपण सोडून देऊ. पहिला एवढे उकडून घेऊ आणि मग अजून दुसरे आहेत त्या उकडायला टाकते. मला शोधायला आले. गिर नूडल्स खाणार आहे? आवडतात का तुला? चालेल, मी बनवते आता नूडल्स. बघा शिजल्यात. आता अशा मी झाऱ्याने काढून घेते, म्हणजे त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे बघा नूडल्सवर, जेणेकरून त्या चिटकू नये. आणि सगळे असे मिक्स करून घ्या, म्हणजे त्या गार झाल्यावर चिटकणार नाही एकमेकांना. 2 पराती एवढ्या नूडल्स मी उकडून घेतल्यात. मस्त असं त्याला तेल वगैरे लावून घेतलंय. ऋषी भाऊ आले आहेत कोरडे बनवायला बघा. सगळे असे पोरं जमले आहेत कोरडे बनवायला. जेवायला नाही, नाश्त्याला आहे नूडल्स. सूप नाही, सूप नंतर. जेवायला बघू आता हे खाल्ल्यावर काय. हे बघा मिरची, लसूण आणि ही तिखट मिरची आहे आणि अद्रक अशी पेस्ट करून घेतल्यात मी. आपण टोप ठेवलाय आणि त्याच्यात टाकलं तेल. आणि आता टाकतोय मिरची, अद्रक आणि लसूण पेस्ट. सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हलकंसं लाल होईपर्यंत परतायचं आहे. जास्त आपल्याला लाल नाही करायचं आहे. हलकंसं लाल झालं, जास्त लाल नाही झालं. आता आपण टाकूया त्याच्यात भाज्या. आपण कापून ठेवल्यात त्या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या आहेत. भाज्या पण थोड्याच परतायच्या आहेत. आपल्याला जास्त काही शिजवायचे नाही आहेत. चायनीजसाठी कसं हलक्याचा कच्च्याच भाज्या चांगल्या लागतात. आता आपण टाकूया याच्यात सोया सॉस, चिली सॉस. मी अंदाजेच टाकते, माझं जास्त क्वांटिटी आहे त्याच्यामुळे. सगळं परतून घेऊ. चवीनुसार मीठ टाकते. आणि टाकूया नूडल्स.
आपले नूडल्स तयार झाले आहेत. या खायला पनवेल कसे झाले? खूप छान होते नूडल्स. आवडली ना? नूडल्स आमची अर्धी संपली पण सगळ्या मुलांना आवडली. बाबा पण खातात नूडल्स, चार्वी खाते. पोरं कोरडे बनवतात. आता बघा आई चालल्यात चपाती. आता आम्ही चपाती बनवते. नूडल्स खाल्ले का हो? कशा होत्या? एक नंबर. तसं कोरडे बनवायचं काम चाललंय. हे आहेत कोरडे. अशी हे बनवण्यासाठी 9 मुलं लागतात. बाहेर आमच्या बघा कसं वातावरण आहे. संध्याकाळचे 6 वाजल्यात आणि असं आमच्या घरासमोरच हे बघा हा आमचा घर आहे आणि समोरच रस्ता आहे. आणि हे भाऊ आलेत कोरडे बनवायला. अशी सगळी मुलं येतात कोरडे बनवण्यासाठी आणि मस्त असं वातावरण, थंड अशी हवा सुटले. प्रदीप काका बघा आमच्या बाबांचे मित्र आहेत. प्रदीप काका ते असे येतात आमच्या घरी राऊंडला. आमची देखरेख विचारायला मध्ये मध्ये. याने उपास सोडला का? तुमचा पण सुटेल ना? हो का? तुम्ही सोडला? बघा हा कोरडा असतो. हे बनवण्यासाठी सगळी मुलं अशी येत असतात आमच्या घरी. हर्षदानी बनवली पावभाजी. मुलांसाठी कोरडे बनवायला आले त्या मुलांसाठी पावभाजी बनवते. असे आम्ही सगळीजण मिळून एक एक काही ना काही नाश्ता बनवतो मुलांसाठी. बघा मस्ती चालले कशी. संध्याकाळी मस्त असे बाहेर आम्ही बसतो थोडा रिलॅक्स म्हणून बसले मी. आता सगळ्या मुलांनी मस्त नूडल्स खाल्ल्यात. सगळ्यांना नूडल्स पण आवडले. सगळ्यांनी छान रिव्ह्यू दिला. आणि अशीच मी नवीन नवीन म्हणजे पदार्थ मुलांसाठी बनवते श्रावण महिन्यात. तर ही आमची चालले कृष्ण जन्माष्टमीची तयारी घरात. त्यासाठी रोज मुलं येतात. ते कोरडे असतात. ते बनवण्यासाठी भरपूर मुलं लागतात. एक कोरडं बनवायला 10 अशी मुलं लागतात. त्याच्यासाठी सगळेचे मित्र वगैरे येतात बनवण्यासाठी. मग आम्ही त्यांच्यासाठी असं नाश्ता वगैरे काहीतरी बनवतो. तर मुलांना पण आवडतं. तर चला मग आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.